नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. विद्यापीठातील वृक्षतोड थांबविण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शिवाजीनगर ते औंध दरम्यान वाहतुकीची कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातीलच पुणे विद्यापीठ ते औंध या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी झाडांची कत्तल करावी लागणार आहे. विद्यापीठातील चौकातील झाडे तोडण्यासंदर्भात हरकतीची मुदत संपली असून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परंतु राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई उच्च न्यायालयाने वृक्ष प्राधिकरण समितीस वृक्षे तोडण्यास थांबवण्यास आदेश दिला आहे. मात्र आदेशाचे उल्लंघन करून वृक्षतोड करणार आहेत. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोध करीत विद्यापीठा गेटसमोर आंदोलन करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही वृक्षतोड होऊ देणार नाही, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. पर्यावरण दिनानिमित्त हे आंदोलन करण्यात आलं. नवीन वृक्ष लागवडीसाठी जागा देण्यात यावी, अशी ही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाचं संरक्षण झालंच पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण झालंच पाहिजे. म्हणजे पुणे शहरातली आता जर पाहिली तर 4,500 झाडं आजपर्यंत तोडली गेलेली आहेत. आणि आमदार साहेबांनी सांगितलं, काळे साहेबांनी की रोड वायंडिंगसाठी मी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे आमची अशी मागणी आहे की या रोड वायंडिंग हे झालं पाहिजे, विकास झालाच पाहिजे. पण ते होत असताना या झाडांचं पुनर्वसन करणार कोण, याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं आहे. जे 150 वर्ष 100 वर्ष जुनी झाडं आहेत याचं पुनर्वसन कोण करणार? आणि आत्तापर्यंत जी पुणे शहरातली झाडं तोडली गेली याचा हिशोब कोण विचारणार? पुणे शहराचे यांना जळगाव करायचं आहे का? नेमका काय हेतू आहे? विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करतायत का? याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्वीही विकासाच्या पाठीशी होती, विकास करण्याच्या हेतूत होती. उदय प्रमोद महाले माजी नगरसेवक. आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून आहे. यानिमित्त सर्वांना जागतिक दिनाच्या पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि प्रत्येकाने आजपासून जो आता पावसाळा चालू होत आहे त्याच्यामध्ये रोज प्रत्येकाने एक झाड लावून त्याला रोज पाणी घालून झाड वाढवावं ही आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अतुल वाघ आणि ग्रीन हिल्स ग्रुपच्या वतीने चित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री अतुल वाघ व ग्रीन हिल्स ग्रुपच्या वतीने पर्यावरणातील पेंटिंग पोस्टरचे प्रदर्शन राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, DS कुलकर्णी, सुहास कुंकळ, श्रीकांत परांजपे, रवी पुरंदरे, संजय सूर्यवंशी, संजय आठवले उपस्थित होते. प्रदर्शन 11 जूनपर्यंत खुले राहील. प्रदर्शनात नैसर्गिक चित्र, तैलचित्र बरोबरच पर्यावरण जनजागृती पोस्टर देखील लावण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धन, जनजागृती, पर्यावरण रक्षणाचे या विषयांवर कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती अतुल वाघ यांनी दिली. ग्रुपचा मेंबर आहे मी. आमच्या डोक्यात एक अशी कॉन्सेप्ट आली एक 5-6 महिन्यापूर्वी की आपण शाळेचे मुलं आणि कॉलेजच्या मुलांना जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून मग करायचं काय. मग त्या दृष्टीने आम्ही पेंटिंग आणि आमचं गेल्या 10 वर्षातलं वर्क या हॉलमध्ये मांडलेलं आहे. आणि आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त शाळेच्या मुलांमुलींनी आणि कॉलेजच्या मुलांनी ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी. आणि आमच्या ग्रुपचं जे कार्य आहे ते बघून त्यांना जर वाटलं की चला आपण जॉईन व्हायचं तर त्यांनी जॉईन व्हावं आणि आमचं हे कार्य असंच पुढं न्यावं. यासाठी आम्ही हे प्रदर्शन मांडले. तारखेपासून 11 तारखेपर्यंत 11 जूनपर्यंत. आणि 7 तारखेला त्याचं एक कॉम्पिटिशन ठेवली आम्ही शाळेच्या मुलांसाठी, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, आणि कॉलेजच्या मुलांसाठी पोस्टर कॉम्पिटिशन. आणि विषय आहे सोल्युशन ऑफ द ग्लोबल वॉर्मिंग, नॉट डिझास्टर. त्याच्यात आम्हाला तो विषय नाही पाहिजे. सोल्युशन काय आहे तुमच्या डोक्यात? मग तुम्ही सेंटेन्सने मांडा किंवा पेंटिंगने मांडा, हा आमचा त्याच्यामध्ये. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकविणार. पुणे शहर शिवसेना मेळाव्यात अमोल कोल्हे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. पुणे शहरात 100हून अधिक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. मेट्रो, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, IIT यामध्ये पुण्याला डावलले जात आहे. नागपूरला मात्र झुकते माप दिले जाते, असे मत विनायक निमण यांनी शहर शिवसेनेच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात व्यक्त केलं. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेल्या शहर शिवसेना मेळाव्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते शशिकांत सुतार, आमदार डॉक्टर नीलम गोरे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शहरप्रमुख विनायक निमण, अमोल कीर्तीकर, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, अशोक हरणावड, श्याम देशपांडे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुणे शहराची अक्षरशः वाट लावली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सोबळावर लढवण्यात येणार आहेत. यासाठी 100हून अधिक नगरसेवकांचे उद्दिष्ट ठेवून पालिकेवर भगवा फडकवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असेही यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. तुमचा उगम या शिवसेनेच्या शिवसैनिकांमधून, पायामधून आहे. त्याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. ज्या दिवशी तुमची जाणीव संपेल त्या दिवशी मग नियती सुद्धा तुम्हाला संपेल. आणि म्हणून मित्रो, कामाला लागा सर्वजण. बारीक सारीक गोष्टी सुद्धा ती सवय माझी. आता मी बसलो होतो तिथे बसल्या बसल्या, पण जागेवर निर्णय, ऑन द स्पॉट. परत येणे नाही, 5 मिनिटाच्या आत निर्णय. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक येत असतो तिथे, संपूर्ण महाराष्ट्र. डायरेक्ट कुणी आला की विचारतो पहिला कोण आला, मग काय तुझं, कुठून आष्टीवरून आला, मग तालुका प्रमुखाचं पत्र आहे का. फिरवला होता, पहार ठोकली होती आणि वर वहाण अडकवली होती. आणि त्यानंतर पुणे शहरात महाराजांनी सोन्याच्या फाळानं जमीन नांगरून इथून भगवा फडकवला होता. महाराजांच्या नखाची सुद्धा मला सर नाही, पण पहार ठोकलेली आणि वहाण अडकवलेली तशीच पुणे शहरात आहे. आणि महाराजांच्या नखाची सर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनगटात आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात महाराजांची ती भक्ती आहे. आता सोन्याच्या फाळानं शिवसेनेचा भगवा पुणे शहरात फडकवायचा आहे आणि त्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली. जेव्हा देशभरात लाट आली, एक विचार करा. देशभरामध्ये लाट आली, लाटेची सुनामी झाली. सगळीकडे वाटलं या लाटेसमोर कुणीच टिकणार नाही. आणि लाट महाराष्ट्रात धाडकन फुटली आणि ती लाट फोडणारा शिवसेनेचा खडक होता आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं नेतृत्व होतं. मग ही परिस्थिती पुण्यात का नाही? तुम्ही आणि मी सुदैवी होतो, कारण पुणे शहरात जे झालं, हे पुणे शहरात होताना लाटेवर तरंगणारे अनेक उणके मागायला लागले होते. या उणक्यांची असलियत आता सगळ्यांना कळलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा ही लाट शिवसेनेच्या खडकावर फोडण्याची जबाबदारी तुमची माझी प्रत्येकाची. हवे होते, पण गुन्हा नंबर आणि त्याच्यातलं गुन्ह्याचं स्वरूप आणि काय केस स्टेटस आहे याबद्दलची जी तुम्ही पत्र एकत्र कराल त्याच्या प्रती माझ्याकडे दिल्या तर मी स्वतः आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊन या कमिटीकडून या केसेस पाठी घेण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः आकाश पाताळ एक केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन मी आपल्याला देतो. नटरंग अकॅडमी यांच्या वतीने कलागौरव पुरस्कार अभिनेत्री वंदना गुप्ते यांना प्रदान करण्यात येणार आहे. कला क्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल नटरंग अकॅडमीतर्फे दरवर्षी शाहीर मधु कडू स्मृतिप्रित्यर्थ नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री वंदना गुप्ते यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पुरस्कारादरम्यान कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना, गायिका यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कारादरम्यान 250 बालकलाकारांचा नृत्यरंग हा कार्यक्रमात विनोदी नाटिका, वेगवेगळे लोकनृत्य आणि पाश्चात्य नृत्य सादर करण्यात येणार आहे, असेही यावेळी गिरीश बापट यांनी सांगितलं. जोशी, संतोष पवार, प्रशांत नामदे, अभिनेत्री निर्मिती सावंत, निधी प्रभावळकर इत्यादींना देण्यात आला. आणि ह्या निमित्ताने
राज्यातील कलाकारांचा सन्मान करावा, त्यांचं कला क्षेत्रातलं जे योगदान आहे त्या योगदानाचं कौतुक समाजाने करावं, कलाप्रेमींनी करावं आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं, सन्मान व्हावा या हेतूने त्यांच्या सगळ्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. नटरंग अकॅडमीचा अध्यक्ष म्हणून जतीन पांडे आणि त्यांचे सगळे सहकारी वर्षभर सातत्याने काही कार्यक्रम करत असतात. विशेषतः नटरंग अकॅडमीच्या माध्यमातून लहान मुलांना अभिनय, तबला, पेटी, गायन, कला या सगळ्याचा प्रशिक्षण वर्ग जो आहे तो खूप जोरात चालतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मला वेड लागले संतांचे या संगीत नाटकाच्या प्रयोगाला पुण्यात प्रारंभ. नाटकाला पुणेकरांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात संतांचा मोठा मानसन्मान केला जातो. यास आधारित मोक्ष आर्ट्स निर्मित मला वेड लागले संतांचे या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. निर्माती विना खाडीलकर, दिग्दर्शन ज्ञानेश्वर मरगस, संगीत आणि प्रमुख भूमिका त्यागराज खाडीलकर यांनी निभावली आहे. या नाटकात लेखक, संगीत दिग्दर्शन आणि गायक अभिनय एकाच कलाकाराने करण्यात असल्याचा खाडीलकर यांनी केला असल्याचं मत मोहन जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं. या नाटकाचा शुभारंभ पुणे येथे नुकताच झाला. बघा नाही, आणि अहो शेवटी रागाची नेमकी व्याख्या काय हो? सोपी आहे. संताप म्हणजे काय तर दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला होणारा मनस्ताप म्हणजे संताप. मग जर समोरचा चुकीचं वागला असेल, चुकीचा बोलला असेल तर त्याचा मनस्ताप आपल्याला कशाला? त्याला होऊ दे ना पश्चाताप. म्हणून यापुढे कधीही क्रोध आलाच तर मी त्यागराज खाडीलकर, मला वेड लागले संतांचे हा एक नवीन प्रयोग घेऊन मी आपल्यासमोर येतो आहे. माझ्या घरी कीर्तनाची परंपरा आहे. माझे पणजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा संत साहित्याचा दांडगा अभ्यास होता. त्यांचं स्वतःचं दत्ताचं मंदिर आहे, म्हणजे आमचं खाडीलकरांचं सांगलीला. माझी आई नारदीय कीर्तनकार आहे, माझे वडील कीर्तनकार होते, माझे सासरे कीर्तनकार आहेत, माझी पत्नी कीर्तनकार आहे. त्यामुळे कीर्तनाची, अध्यात्माची आणि संत साहित्याची भरपूर पार्श्वभूमी मला सुदैवानं लाभलेली आहे. पण लहानपणापासून आईचं कीर्तन ऐकताना मला असं नेहमी जाणवायचं की हे कीर्तन किंवा ही जी कला आहे ही खरं तर ही फार महान कला आहे की एकाच माणसामध्ये इतके गुण लागतात त्याच्यामध्ये, वक्तृत्व, गायन, अभिनय वगैरे वगैरे वगैरे. पण असं असूनसुद्धा ही कला कुठेतरी मंदिराच्या भिंतींमध्ये घुसमटती आहे आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरतीच ती मर्यादित राहिलेली आहे. तर कीर्तन या कलेला जास्त व्यापक स्वरूपामध्ये तरुण पिढी समोर कसं मांडता येईल याचा मी गेली 2-3 वर्षे विचार करत होतो. बरोबरीने संत साहित्याचा अभ्यासही करत होतो आणि ते करताना मला जाणवलं की जर नाटकाच्या माध्यमातून हे जर आपण पुढे आणलं तर कदाचित तरुण पिढीला संतांचे विचार जास्त नेमकेपणाने कळू शकतील. म्हणून मी याचं केलं नाटक. आणि हे नाटकसुद्धा असं आहे की एक अवलिया आहे जो स्वतः संतपदाला निघालेला आहे. तो अवलिया आता आपल्याला संतांच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये सगळं सांगणार आहे. PMPLच्या मालकीच्या असलेल्या
CNG गॅसवरील 2 बसेस डेपोत उभ्या होत्या. मात्र 4च्या सुमारास या बसेसला अचानक आग लागली. आग लागले समजताच अग्निशमन दलाचे जवान 2 गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. या दोन्ही बसेस आगीत पूर्णपणे जळाल्या होत्या. सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण अजून समजू शकले नाही. आग लागलेल्या बसजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून आले होते. मात्र लागलेल्या आगीत जीवितहानी झाले नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.